तर मंडळी हे बघा, हे मी फिश आणलेला आहे मार्केटवरनं। तोल मासा आहे, पोपट मासा आहे, हा फ्राय होणार आहे आणि हा कढी बनवूया, ते पण फक्त नारळच्या दुधामध्ये आणि आपले काय बोलतो त्याला कोकम, बस या दोन्ही गोष्टी मिळून बनवणार आहे। हे बघा हे इन्ग्रेडियंट्स आहे आपले, हा कोथिंबीर हिरवी, हे बघा कोकम भिजत टाकलेला आहे मी, आणि हा कढीपत्ता आहे, हा आपला नारळ। ह्याला सोलू, ह्याला खिसू, त्याचं दूध काढूया, त्याच्याने बनवूया आणि बनवल्यानंतरच मी भेटणार आहे। आज आपला व्हिडिओ शॉर्ट मध्ये बनणार आहे, तर त्यामुळे मंडळी मी जास्त काही तुम्हाला दाखवू शकत नाही। तर जेवढं पण प्रिपरेशन माझ्या समोर आहे हे बघा, तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता। तर धन्यवाद, आपण भेटूया नंतरलाच रेडी झाल्यावर, ओके। जरी मला जमलं तरी मी तुम्हाला आधीमध्ये काही याच्यामधले पार्ट ऑफ व्हिडिओचे दाखवणार। धन्यवाद। तर मंडळी हे बघा, आपलं प्रिपरेशन आता कन्फर्म झालेलं आहे। हे बघा मसाला मॅरिनेशन झालेला आहे मच्छीमध्ये। हे बघा आपला हा नारळाचं दूध काढून मी घेतलेला आहे, हे आपला मसाला वाटून घेतलेला आहे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि आपल्या लवंग बोलतात ते थोडेसे, आणि दालचिनी ह्याच्यामध्ये, आणि हा आपला कोकमचा पाणी आहेच, हे कढीपत्ता आणि हे कोथिंबीर शेवटला टाकणार आहे। तर हे अशा प्रकारे आपल्याला आता बनवून घ्यायचंय। तर मंडळी आज पण बनवूया आपण मच्छी कढी, बनवूया फिश करी, ते पण कोकणी स्टाईल मध्ये। जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाहीये, थोडेफार जे घरगुती मसाले होते मी तेच वापरलेला आहे। तर हे बघा, हे अशा प्रकारे मी फ्राय करून घेत आहे, त्याच्यानंतर आपण ह्याला करी टाइप मध्ये बनवूया। मंडळी हे बघा, हा आहे टाटा सॉल्ट, हिमालयन रॉक सॉल्ट। हे मीठ एकदम खाण्यासाठी योग्य आहे, आपल्या साधारण मीठापेक्षा तर मी हाच मीठ वापरतो। हे पण तुम्हाला सहज ऑनलाईन भेटू शकते, एकदा हे पण वापरून बघा जेवणामध्ये। आणि पब्लिक, जर हा प्रोडक्ट तुम्हाला हवा असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, तुम्हाला तिथे डिटेल भेटणार याचा, तुम्ही तिथून बाय करू शकता। अब बोले तो झकास। हे बघा, झाला आपला कोकणी स्टाईल मध्ये फिश करी, तुम्ही पाहू शकता माझे मित्र मंडळींनो। हे बघा अशा प्रकारे बनवायचं आपल्याला घरी मस्तपैकी। हॉलिडे वीक ऑफ असला की आपल्याला बनवून खाता येते। भात आहे, लिंबू आहे, काकडी आहे, कांदे आहेत, आणि आपली कोकणी स्टाईल मध्ये फिश करी आहे। तर तुम्ही खावा, खुश राहा, हॅपी राहा। तोपर्यंत बाय बाय।